नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. अ, लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात मॅक्स महाराष्ट्र गेल्या 2-3 दिवसापासून विविध विभागाचा आढावा घेत आहे. आपण सुरुवातीला उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला. त्यानंतर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ तसंच मराठवाड्याचा आपण आढावा घेतलाय. आता आपण सगळ्यात राजकीयदृष्ट्या सगळ्यात महत्त्वाचा असलेला पश्चिम महाराष्ट्राचा आपण आढावा घेणार आहोत. कारण पश्चिम महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे, की शरद पवार यांचा गड मानला जातो. तसंच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो. संपूर्ण राजकारण जे आहे पश्चिम महाराष्ट्रातनं होतंय. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, म्हाडा, सोलापूर हे जे मतदारसंघ आहेत, हे मतदारसंघ खूप महत्त्वाचे आहेत. या मतदारसंघासंदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत आणि आजची चर्चा जी आहे आपल्या चर्चेला सुरुवात करणार आहोत. माझ्याबरोबर सर्वात महत्त्वाचं आहे, की सुजित आंबेकर जे आहेत ते सातारा येथून जे आहेत आपल्याला माहिती देणार आहेत. सातारा या विभागाचे माहिती देणार आहेत. तसंच माझे मित्र सहकारी जे आहेत मनोज भोयर हे जे आहेत कार्यकारी संपादक मॅक्स महाराष्ट्राचे आहेत. तसंच भारत यादव जे आहेत मुक्त पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांच्याकडनं आपण सोलापूरची माहिती घेणार आहोत. मी अगोदर सुजित आंबेकर यांच्याकडे जातोय. सुजित सर, सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ जर बघितलं पुणे, बारामती सध्या आहे. मात्र सातारा मतदारसंघ सुद्धा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. सातारा मतदारसंघामध्ये आपल्याला बघितलं, की शरद पवारांची ती एक सभा जी होती शेवटची पाण्या म्हणजे छत्री नसताना ज्यावेळेस पाऊस सुरू असताना त्यावेळेस शरद पवारांनी सभा घेतली होती. सर्वात हे महत्वाचं आहे. सुजित आंबेकर, माझा आवाज आहे तुमच्याकडे? सुजितजी जी आवाज येत नाही. आपण टेक्निकली माझे सहकारी जे आहेत शिवानी हे तुमच्याशी कम्युनिकेशन करतीलच. मी सुरुवातीला मनोज भोयर यांच्याकडे जातो. तसंच भारत यादव जे आहेत येतोय आवाज? मनोज भोयर सर, आपण सुरुवातीला सातारा घेणार होतो. मात्र आता आपण जर बघितलं, की एक सुरुवात आपण करणार आहोत म्हाडा आणि सोलापूर मतदारसंघातनं. मी भारत यादव सरांना सांगतो, की म्हाडा जो आहे मतदारसंघ तसंच सोलापूर मतदारसंघ हा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रात खूप महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. आणि या मतदारसंघात आपल्याला माहिती आहे, की शरद पवार यांनी जे आहेत लोकसभा म्हाडामधनं लढवली होती आणि हा मतदारसंघ खूप महत्वाचा म्हणतो. म्हाडा मतदारसंघ आणि सोलापूर मतदारसंघाची नेमकी आताची काय परिस्थिती असेल? कारण प्रणिती शिंदे जे आहेत. आवाज येतोय माझा भारत सर? हरकत नाही संतोष. आपण असं करू, एक साधारणतः मी सुरुवातीला काही निरीक्षण नोंदवतो आणि त्यानंतर शिवानी आपले सहकारी या कार्यालयातून नीट त्यांच्या तांत्रिक बाजू तपासून आपल्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचवतील अशी अपेक्षा आपण करूया. तर मुळात असं आहे, की पश्चिम महाराष्ट्र आपण म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाचा असा सगळा विभाग आहे, प्रांत आहे. या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाचे मतदारसंघ याची कायम चर्चा होत असते. सो बारामती, शिरूर आणि बारामती, पुणे आणि शिरूर हे 3 मतदारसंघ पुणे जिल्ह्यामध्ये येतात. याशिवाय सोलापूर मतदारसंघ कायम सुशील कुमार शिंदे यांच्यामुळे चर्चेत राहतो आणि तिथे भाजपचे उमेदवार 2019 ला सिद्धेश्वर हे निवडून आले होते. त्यानंतर मग या भागात जर आपण पाहिलं तर मग सातारा जिल्हाही तितकाच चर्चेत असतो. माढ्याची जागा ही शरद पवारांमुळे त्यावेळी चर्चेत आली होती. त्यानंतर कोल्हापूर, हातकणंगले या सुद्धा जागा अत्यंत महत्वाच्या आहेत. सुजित यांना जर आवाज नीट जात असेल तर त्यांनी आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघासंदर्भात आपली निरीक्षण नोंदवावी. मनोजी, खरं तर सातारा लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत व्यापक असा मोठा मतदारसंघ आहे. अनेक दिग्गजांनी या मतदारसंघामध्ये आपलं प्रतिनिधित्व केलंय. तर महत्वाची काही नावं मी आपल्याला सांगेन. अगदी क्रांतिसिंह नाना पाटलांपासून ते प्रतापसिंह भोसलेंपासून इंदुराव नाईक निंबाळकर असतील, खासदार लक्ष्मणराव पाटील असतील, उदयनराजे भोसले असतील, ही सगळी दिग्गज मंडळींनी साताऱ्याचं प्रतिनिधित्व संसदेत केलेलं आहे. सध्याची थोडीशी राजकीय परिस्थिती बघता, की हा सातारा लोकसभा मतदारसंघ आहे, यावरती कायम प्रभुत्व आत्ताच्या या साधारण 10-15 वर्षामध्ये बघितलं तर फार मोठ्या प्रमाणावर प्रभुत्व राहिलेलं आहे ते शरद पवारांचं राहिलेलं आहे. शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं. ज्यावेळेस राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळेस सर्वात जास्त आमदार आणि सर्वात जास्त कार्यकर्ते हे शरद पवारांबरोबर जुडले गेले. तेव्हापासून एक शरद पवारांना मानणारा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे. आता सध्या विद्यमान परिस्थिती आपण जर बघितली
तर ह्या मतदारसंघावरती खासदार श्रीनिवास पाटील जे राष्ट्रवादीचे आहेत, ते आता सध्या शरद पवार गटामध्ये सामील झालेले आहेत. ते आता विद्यमान खासदार आहेत. पण दुसऱ्या बाजूला उदयनराजे भोसले यांनी दावा केला आहे की मला ही उमेदवारी मिळावी. परंतु एक जी घटना काल घडली आणि भाजपची जी पहिली लिस्ट आली, त्या लिस्टमध्ये तर उदयनराजे भोसले यांचं नाव नव्हतं. त्यामुळं एक असा अंदाज आता मानला जातोय की हा जो मतदारसंघ आहे, हा राष्ट्रवादीला सुटला जाईल आणि तो पण अजित पवार गटाला सुटला जाईल महायुतीकडनं. आणि पुन्हा शरद पवारांच्या वतीनं खासदार श्रीनिवास पाटील हे पुन्हा हा बालेकिल्ला लढवतील. परंतु श्रीनिवास पाटलांना त्यांच्याच आज पक्षामधनं विरोध होताना आज थोडाफार दिसत आहे की त्यांच्याच पक्षामधले जे विद्यमान कराड उत्तरचे आमदार आहेत, बाळासाहेब पाटील माजी सहकार मंत्री, त्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे. पाटणचे जे विक्रमसिंह पाटणकर आहेत, ते स्वतः त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर, अशा दोघांनी त्यांच्याच भागातनं विरोध केलेला आहे. आता शरद पवार साहेबांच्या समोर पण एक क्लिष्ट अशी परिस्थिती उभी राहिलेली की आता तिकीट द्यावं तर कुणाला द्यावं. आता सातारा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आत्ता जी आम्हाला घडामोड समजते आहे की महायुतीकडनं कुठला उमेदवार डिक्लेअर होणार आणि महाविकास आघाडीकडनं कुठला डिक्लेअर उमेदवार होणार. दोघं जण एकामेकाच्या उमेदवारीच्या म्हणजे व्यक्ती कोण उभं राहतोय ह्याच्यावरती आता सगळं बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. परंतु आता विद्यमान परिस्थितीमध्ये मी आता परिस्थिती अशी सांगू शकेन की उदयनराजेंना तरी सध्या आता ही तिकीट भाजपचं किंवा महायुतीचं जाताना दिसत नाहीये. कारण का उदयनराजेंचं नाव हे पहिल्या लिस्टमध्ये येणं अपेक्षित होतं, ते काय आलेलं दिसत नाही. त्यामुळं महायुतीकडनं उमेदवार हे राष्ट्रवादीचे असतील, अजितदादा गटाचे असतील, आता असं बोललं जात आहे. आणि त्याच्यात प्रबळ एकमेव नाव आहे, ते म्हणजे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव आहेत नितीन लक्ष्मणराव पाटील, जे आता विद्यमान सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडं किसनवीर कारखाना जो 5-6 तालुक्यांमध्ये जातो. त्यांचे बंधू अजितदादा गटामध्ये मकरंद पाटील म्हणून आहेत, ते आमदार आहेत. त्यामुळे त्यांचं स्वतःचं एक वोट बँक आहे, 1,00,000-1.5 लाख मतांचं स्वतःचं वोट बँक आहे. आणि एक नवीन चेहरा, उमदा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांकडे जर बघितलं तर श्रीनिवास पाटील आहेत. म्हणजे सातारची आजची परिस्थिती उद्या बदलूही शकेल, कारण का राजकीय घडामोडी काही घडत असतात, कुणाचं काही होत ते आपण सांगता नाही. पण आज या क्षणाला जर परिस्थिती म्हटलं तर अजितदादा गटाकडून नितीन लक्ष्मणराव पाटील हे प्रबळ दावेदार आहेत आणि शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील दावेदार आहेत. मनोजजी. हा, मी फक्त एक क्लिअर करतो. आता अशी एक माहिती आलेली आहे महाविकास आघाडीकडनं, सुजितजी, की श्रीनिवास पाटील ऐवजी महाविकास आघाडीकडनं पृथ्वीराज चव्हाण यांचं सुद्धा नाव आलंय. पृथ्वीराज चव्हाणांची कितपत शक्यता? पृथ्वीराज चव्हाणांचं अगदी म्हणजे तुमची माहिती अतिशय बरोबर आहे. पृथ्वीराज चव्हाण विल बी द डार्क हॉर्स. म्हणजे हा विषय का म्हटला जातो, पृथ्वीराज चव्हाणांचा जो विषय आहे की पृथ्वीराज चव्हाणांना एक अभ्यासू नेतृत्व किंवा एक अभ्यासू व्यक्ती म्हणून पृथ्वीराज चव्हाणांची ओळख आहे. त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पीएमओ ऑफिसमध्ये मनमोहन सिंग ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस पीएमओ ऑफिस मधले पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाणांनी काम केलेलं आहे. त्यामुळे जर शरद पवार ही खेळी खेळू शकतात, परंतु शरद पवारांनी जर ही सातारची सीट सोडली, राष्ट्रवादी काँग्रेसने सोडली, तर पवार साहेबांना कुठली तरी दुसरी सीट काँग्रेसकडनं घ्यावी लागणार आहे. त्यामुळे एक डार्क हॉर्स म्हणून पृथ्वीराज चव्हाणांचं नाव येऊ शकतं. आणि पृथ्वीराज चव्हाणांचं जर नाव आलं आणि ते जर उभे राहिले तर इट विल बी अ विन विन सीट फॉर महाविकास आघाडी. मनोजजी, विचार तुमच्या. नाही, आता आपण बेसिकली सोलापूरवर जाऊ, कारण आता आपण सोलापूर, माढा, सातारा हा एक आपण पट्टा केला, पूर्ण केला, की मग नंतर आपल्याला उर्वरित जागांवरती चर्चा करता येईल. तर सोलापूरच्या संदर्भामध्ये खूप तर्कवितर्क लढवले जात आहेत भारतजी. एक तर प्रणिती शिंदे भाजपमध्ये जातील, त्या भाजपच्या उमेदवार असतील, पण याला काही फार मुद्दा असा आहे की प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या प्रबळ दावेदार होऊ शकतात. आणि आता विद्यमान खासदार भाजपचे सिद्धेश्वर यांना ते टक्कर देऊ शकतील का? आणि सिद्धेश्वर यांना तिकीट सुद्धा सोलापूरमध्ये मिळू शकेल का? कारण ते पहिल्यांदाच खासदार झाले आणि तो सरप्राइझिंग फॅक्टर होता 2019 मध्ये त्यांचं तिकीट घोषित करताना भाजपसाठी. बरोबर. मनोज सर, आवाज येतोय माझा? येतोय. हॅलो. हा. तर सोलापूरच्या बाबत बोलायचं झालं तर आता सलग दोन्ही वेळेस भाजपचा उमेदवार इथं बाजी मारलेला आहे, भाजपच्या उमेदवारांना. आणि दोन्ही वेळेस
माजी गृहमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. यावेळेस त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे फार पूर्वीपासून तयारीला लागलेले आहेत लोकसभा उमेदवार म्हणून सोलापूरसाठी. आणि त्या 2 वेळेच्या पराभवाचा वचपा, वडिलांच्या पराभवाचा वचपा काढतील की भाजप परत तिसऱ्यांदा बाजी मारेल याविषयी चर्चा सुरू आहे. आता यामध्ये वंचित आघाडीचंही महत्व आहे. सोलापूरच्या आता हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे सोलापूरचा मतदारसंघ, त्यामुळे वंचित आघाडीच्या उमेदवाराचं इथं महत्व अधोरेखित होत आहे. कारण गेल्या वेळेस ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी 1,70,000 मतं घेतली होती आणि सुशीलकुमार शिंदेचा पराभव 1.5 लाखाने आसपास झाला होता. याचा अर्थ यावेळेस जर महाविकास आघाडीमध्ये वंचितला सुद्धा सोबत घेतलं तर ही जागा सहजपणे भाजपकडून खेचता येण्यासारखी आहे. पण ही आघाडी होईल की नाही याबाबत अजूनही काथ्याकोट चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यामुळे प्रणिती शिंदेनी वाट न बघता मागे तयारी सुरू केलेली आहे आपल्या नावाची, आणि काँग्रेसकडून त्यांच्याशिवाय दुसरं नाव जवळजवळ नाही आहे कुठलंच. त्यामुळं फक्त प्रणिती शिंदेपुढे आव्हान एकच आहे की त्यांची उमेदवारी ही शहरी चेहरा म्हणून त्या जास्त लोकांपुढे आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातले लोक त्यांना कितपत स्वीकारतील आणि त्यांचं ग्रामीण भागातलं वर्चस्व ते काँग्रेसचं म्हणा किंवा राष्ट्रवादीचं म्हणा किंवा वंचित. आता सोलापूरमध्ये मनोसर 3 समाजाचं मतदान मोठं आहे. एक लिंगायत, एक मराठा आणि तिसरं अनुसूचित जाती म्हणजे ओबीसी वगैरे सगळे आले. तर या 3 समाजाचं प्राबल्य असलेला हा मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त साखर कारखाने असलेला हा जिल्हा आहे. त्यामुळं सहकार क्षेत्रात काम केलेल्या उमेदवाराला इथं झुकतं माप मिळणारच आहे. त्यामुळे सध्या तरी, आणि आता भाजपकडून माढ्याची जागा निंबाळकरांना काल जाहीर झाली, पण सोलापूरचा उमेदवार अजूनही त्यांनी जाहीर केलेला नाही. याचाच अर्थ सोलापूरच्या उमेदवारीबाबत भाजप वाट बघण्याची भूमिका घेते आणि विद्यमान खासदार सिद्धेश्वर स्वामी आणि माजी खासदार शरद बनसोडे आणि सध्या आमदार असलेले राम सातपुते, माळशिरसचे आमदार राम सातपुते आणि उत्तम जानकर अशी 4 नावं सुद्धा चर्चेत आहेत. आणखी फायनल झुकतं कोणाला भाजप देईल हे काय अजूनही सांगता येत. आता त्यात माढ्याची उमेदवारी जाहीर झाल्यामुळं मनोज सर, मी सोलापूरचं सोडून माढ्याकडे केलंय, चालेल ना? हरकत नाही. आता म्हणजे एक फक्त धागा जोडून घेऊया की महाराष्ट्रामध्ये संतोष आपण हो बरोबर आहे अगदी. साताऱ्याची आपण चर्चा केली, साताऱ्याबद्दल सुजित आंबेडकर यांनी सांगितलंच. पण आता तुम्ही सोलापूर मधले, ते साताऱ्यातले, आणि हा माढा दोन्ही मतदार जिल्ह्याला जोडणारा एक मधला दुवा म्हणून आपण ओळखतो. आणि शरद पवारांच्या लोकसभेतल्या पूर्वीच्या विजयामुळे तो माढा लोकसभा मतदारसंघ खूप चर्चेत आला होता आणि तेव्हापासून सातत्यानं माढा लोकसभेची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात अचानकपणे व्हायला लागली, ती म्हणजे शरद पवारांच्या त्या निवडणुकीमध्ये उभे राहिल्यामुळे. आता त्या मतदारसंघामध्ये विधानसभेची काही मतदारसंघ आहेत. मग आपण बघतो की सोलापूर मधलं राजकारण, सातारा मधलं राजकारण, वेसीवर असलेली सगळी गावं, तिथले काही मुद्दे हे सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अधूनमधून चर्चेत राहतात. तिथले आमदार सुद्धा त्याच सगळ्या गोष्टीमुळे हे इतर महाराष्ट्रातल्या लोकांना, पत्रकारांना परिचित झाले, इतर जिल्ह्यातल्या लोकांना. तर सुजित जी, मला एक सांगा की माढा मतदार संघामध्ये रणजितसिंह निंबाळकर यांचं नाव यावेळी कापलं जाईल अशी शक्यता जास्त होती. पण भाजपच्या जर यादीवर आपण नजर टाकली तर 4 महिला उमेदवारांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे
आणि ही एक चांगली संख्या म्हणता येईल आपल्याला, साधारणतः 20 उमेदवारांमधनं. दुसरीकडे आपण हे पाहिलं की या जुन्या चेहऱ्यांना सुद्धा नव्या चेहऱ्यांना उभं करत, म्हणजे पंकजा मुंडे बीडमधून आणि चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, या दोघांना लोकसभेच्या रिंगणामध्ये, निवडणुकीच्या रिंगणात उभं करत असताना जुन्या चेहऱ्यांना त्यांनी अजिबात त्यांच्या नावांकडे दुर्लक्ष केलं नाही. उलट जुन्या लोकांना त्यांनी संधी जास्त दिली. डॉक्टर सुभाष भामरे हे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री होते पहिल्या मोदींच्या सरकारमध्ये, पण नंतर सुभाष भामरे कुठे गेले, काय गेले, फार काही त्यांचं नाव चर्चेत नव्हतं. अर्थात त्यांचा साधेपणाही होता. मंत्रालयात ते कामासाठी सुद्धा एका आमदारासारखे, खासदारासारखे सुद्धा फिरताना आपण पाहिले. देशाचे संरक्षण राज्यमंत्री खरं तर गरज नसते अशा कामाला तिथे जाण्यासाठी किंवा आपलं काम पूर्णत्वास नेण्यासाठी, पण एक साधेपणा पण व्यक्तिमत्वात आहे. आणि आपण पाहिले की या सगळ्या सोशल मीडिया आणि सगळ्या या राजकारणामध्ये सातत्यानं तुम्हाला लोकांसमोर जावं लागतं, सोशल मीडियातनं प्रत्यक्ष जनसंपर्क. तर कदाचित त्यांचं तिकीट कापलं जाईल असं वाटत होतं. पण माढामध्ये रणजितसिंह निंबाळकर पाटील यांच्या जागी आणखी उमेदवारांची चर्चा असताना हे काय झालं असं, म्हणजे तुमचं काय इंटरप्रिटेशन आहे? नाही, खरं तर म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माजी खासदार, म्हणजे हिंदूराव नाईक निंबाळकर, मी मगाशी त्या नावाचा उल्लेख केला होता. त्यांचे वडील स्वतः त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये 5 वर्ष त्यांनी खासदार म्हणून काम केलं. म्हणजे ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. आणि नंतर रणजितचं जर थोडासा इतिहास बघितला तर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते 2019 सालेपर्यंत. आणि 2019 मध्ये त्यांनी थेट झेप घेतली भारतीय जनता पक्षात आणि भारतीय जनता पक्षात थेट लोकसभेचे उमेदवार झाले आणि पहिल्याच वेळेस निवडून आले. तर एकंदर जर बघता तर रणजितची जी कामाची पद्धत आहे ती पद्धत म्हणजे त्यांना अगदी त्यांच्या वडिलांपासून घरातलं राजकारण आणि फलटण तालुक्यातलं याचे बारकाई त्यांना माहिती आहेत. दुसरी गोष्ट, त्यांना जी साताऱ्यामध्ये जे मानखटाव मतदारसंघ आहे ज्यातला बहुतांश भाग हा माढा मतदारसंघामध्ये आहे. तिथले जे आमदार आहेत जयकुमार गोरे, म्हणजे आज जर या माढा मतदारसंघामध्ये जर बोललं गेलं तर ह्या दोघांची जय वीरू नावाची जोडी आहे. प्रत्येक गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्ह्यातल्या बहुतांश गोष्टी, बहुतांश निर्णय हे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून घेतले जातात. दुसरी गोष्ट, रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे जे काही महत्वाचे मुद्दे जर माढा मतदारसंघामधले तर बारामतीचं रेल्वे असेल, फलटणची रेल्वे असेल किंवा नीरा देवधरचं पाणी असेल, दुष्काळी भागात पाणी पोहोचवणं याचा सातत्याने पाठपुरावा. नंतर भारतीय जनता पार्टीच्या जे सगळे शीर्ष नेतृत्व आहे त्यांच्याशी असलेले सुमधुर संबंध, मी पुन्हा एकदा सांगतो, सुमधुर, वारंवार दिल्लीला जाणं, भेटीगाठी घेणं, म्हणजे अगदी पंतप्रधानांपर्यंत जाऊन की बाबा मी मतदारसंघामध्ये काय कामं करतोय, कशी कामं करतोय हे वारंवार प्रेझेंटेशन देणं. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे गुरु आहेत लक्ष्मणराव इनामदार, त्यांच्या नावाने एक मोठी योजना इथं सुरू केली. आणि या दोघांनी, म्हणजे जयकुमार गोरे असतील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील, या दोघांनी त्याचा केलेला पाठपुरावा. आणि आता परवाच त्याचं उद्घाटन खरं तर होणार होतं मोदीजींच्याच हस्ते, परंतु मोदीजींना काही वेळ नसल्यामुळे ते येऊ शकले. आता 19 तारखेला देवेंद्र फडणवीसांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. त्यामुळे दुष्काळी भागामध्ये पाण्याचं पुन्हा जे दुर्भिक्ष होतं ते कमी होऊन आता लोकांना प्यायला पाणी मिळायला लागलेलं आहे. अशा ज्या काही रिपोर्ट्स कार्ड्स आहेत, हे बीजेपीचं एक वेगळी कमिटी आहे, त्यांनी सर्व्हे केला. म्हणजे खास करून मला बाकीच्या जिल्ह्यामधण्यापेक्षा मी माढा आणि सातारच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक का सांगू इच्छितो, कारण का एका बाजूला उदयनराजे इंटरेस्टेड होते, एका बाजूला रणजितसिंह नाईक निंबाळकर इंटरेस्टेड होते. परंतु पहिल्या यादीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव आलं. का आलं तर त्यांचं जे रिपोर्ट कार्ड होतं जे बीजेपीने बनवलेलं होतं, स्पेसिफिक त्यांच्या कामाचं, त्यांचा जो रॅपो होता ते बघून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दिलं. आणि त्याच बाजूला छत्रपतींचे वंशज जे उदयनराजे भोसले आहेत, जे सातत्याने प्रयत्न करत होते की आपल्याला तिकीट मिळावं, परंतु ते तिकीट त्यांना पहिल्या यादीमध्ये दिलं गेलं नाही. म्हणजे बीजेपीनी फार बारकाईने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे रणजितसिंह निंबाळकरांचं जे काम आहे माढा मतदारसंघामध्ये ते बघूनच भारतीय जनता पार्टीने रणजितसिंह निंबाळकरांना हे तिकीट दिलेलं आहे असं मी म्हणेन. बरोबर आहे, कारण देवेंद्र फडणवीसांच्या कोट्यातनं 2019ला तिकीट मिळालं अचानक रणजितसिंह निंबाळकर पाटील यांना. पण हे मुळातच काही त्यांची पार्श्वभूमी भाजपची नव्हती, आपण सगळं विस्तारानं ते सांगितलेलं आहे. पण उदयनराजे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली काही दिवसांपूर्वी
आणि अगदी बरोबर आहे. त्यांच्या आमंत्रणावरून त्यांच्या घरी घेतली आणि अत्यंत राजेशाही पद्धतीनं जे काही परंपरागत स्वागत एखाद्या पाहुण्याचं केलं जातं तसं ते केलं गेलं आणि ते त्यांचे नेतेच असल्यामुळे त्यांचं स्वागतही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं करण्यात आलं होतं आणि ते त्याचे फोटो माध्यमांमध्ये आले होते, काही व्हिडिओ व्हायरल सुद्धा झाले. तर त्यावेळी असं वाटत होतं की उदयनराजे भोसले यांची खास भेट घेण्यामागे एक हेही असू शकतं की त्यांना भाजपची साताऱ्याची जागा ही मिळू शकते. किती शक्यता वाटते? समजा उदयनराजे यांना जागा मिळाली, तिकडे श्रीनिवास पाटील जर असेल तर लढत कशी असेल साताऱ्याच्या लोकसभा मतदारसंघात? म्हणजे आपण विचारताय की पुन्हा म्हणजे याच्यामध्ये काही बदल झाला आणि उदयनराजेंना जर तिकीट मिळालं तर हो, लढत कशी होईल असं असा आपला थोडक्यात प्रश्न आहे. तर बरोबर. मी आवर्जून म्हणेन की ज्या पद्धतीने मधल्या काळामध्ये जी निवडणूक झाली, उदयनराजे हे राष्ट्रवादीमध्ये होते, राष्ट्रवादीचे खासदार होते. खासदारकीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची पुन्हा निवडणूक लागली आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीबरोबर. आणि त्यावेळेस एकमेव सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघ होता, ज्यामध्ये थेट लढत ही उदयनराजे आणि श्रीनिवास पाटलांची झाली आणि त्यात सुमारे 87,000 मतांनी उदयनराजेंचा पराभव झाला. तर ह्या पराभवाचं नेमकं कारण हे असं होतं, की लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं नाही, की एकतर आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या काही वैयक्तिक गोष्टींसाठी तुम्ही राजीनामा देताय, पक्षांत या पक्षातनं त्या पक्षात जाताय. त्यामुळं सातारा जिल्ह्यातील जनतेने ती गोष्ट नाकारली. म्हणजे ही आवर्जून मी महत्त्वाची गोष्ट सांगेन, की सातारची जनता ही फार पुरोगामी विचाराची जनता आहे. फार विचार करते. बोलत जरी नसले, परंतु वैचारिक अतिशय प्रबोधात्मक काम या सातारच्या जनतेने केलेलं आहे. इतिहास घडवलेला आहे. क्रांतिकारी जिल्हा म्हटला जातो. आणि पुन्हा एकदा आज जर सातारा जिल्ह्याचं थोडंसं राजकारण बघितलं, जरी भाजप म्हणत असेल आमची ताकद मोठी आहे, परंतु सातारा जिल्ह्यातल्या ज्या सगळ्या एकंदर परिस्थितीमध्ये आत्ताची जी परिस्थिती, हा पुरोगामी जिल्हा आहे. एकंदर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारांना मानणारा जिल्हा आहे. अपघाती गोष्टी घडलेल्या आहेत सातारा जिल्ह्यामध्ये. जे ज्यावेळेस मी आवर्जून सांगेन की ज्यावेळेस शिवसेनेचे खासदार निवडून आले त्यावेळेस उदयनराजेंना साधारण 1.5 लाख मतं पडली होती आणि त्या 1.5 लाख मतांमुळे शिवसेनेचे खासदार निवडून आले होते. परंतु भारतीय जनता पार्टीला आजपर्यंत हा मतदारसंघ काही घेता आला नाही. म्हणजे कमळ कमळ या चिन्हावरती आजपर्यंत कोण निवडून आलेलं नाहीये. अच्छा. त्यामुळं भाजपचा जो स्वतःचा रिपोर्ट आहे इंटरनल सर्व्हे, जसं मी मगाशी आपल्याला म्हटलं की रणजित निंबाळकरांचा सर्व्हेमुळेच रणजित निंबाळकरांना तिकीट मिळालं. त्यामुळेच रणजित निंबाळकरांचं नाव हे पहिल्या लिस्टमध्ये आलं. जर आता पुन्हा निवडणूक झाली तर जो पोटनिवडणुकीत निकाल लागला, ज्यामध्ये उदयनराजेंना पराभव स्वीकारावा लागला साधारण 87,000 मतापेक्षा त्याहून जास्त पराभव उदयनराजेंना सामना करावा लागेल किंवा किंबहुना भाजपला सामना करावा लागेल, ही परिस्थिती आहे. त्यामुळेच पहिल्या लिस्टमध्ये उदयनराजेंचं नाव दिसत नाहीये, ही एकंदर परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट मी एक आवर्जून उल्लेख करेन, 19 तारखेला जो एक कार्यक्रम होता, स्वतः नरेंद्र मोदींना उदयनराजेंच्या वतीनं शिवाजी महाराजांच्या नावाने एक सन्मान पुरस्कार येण्यात होता. तो पुरस्कार सोहळा अचानकपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणजे नाकारलाच म्हणेन मी, कारण का आधी हो म्हटले होते नंतर ते आले नाहीत. त्यावरनं एकंदर तुम्ही परिस्थिती बघा की भाजपची जी कोर टीम आहे ही बारकाईने सगळ्या गोष्टीचा स्टडी करते आणि देशाचे पंतप्रधान जर साताऱ्यात येत नसतील याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. त्याच्यामुळं बीजेपीला ही सीट जाईल असं तरी तुर्तास मला दिसत नाहीये. जर लढत झाली साताऱ्यामध्ये तर अजित पवार विरुद्ध शरद पवार होईल आणि ती रंगतदार लढत ही महाराष्ट्राला बघायला मिळेल. किंबहुना संपूर्ण भारत ही लढत बघेल, कारण का ही स्ट्रेट फाईट 1 to 1 जोरदार होणार आहे. असं आता आजची परिस्थिती आहे. मनोजजी. संतोष, बरोबर आहे. म्हणजे हा, एकीकडे ही बरोबर. भाजपची जागा असताना किंवा भाजप त्यावर क्लेम करत असताना सुद्धा अजित पवारांना जर ती जागा दिली तर मग त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला ते लढत देऊ शकेल, कारण श्रीनिवास पाटील नसेल तर दुसरा एखादी मजबूत कॅन्डिडेट उभा केला जाईल. म्हणून ऐनवेळी आपण बघा निलेश लंके हे शरद पवार गटात आले, कारण त्यांना सुजय विखे पाटील यांच्याशी लढत देण्यासाठी मैदानात उभं करायचं आहे. आणि निलेश लंके यांची जी पॉप्युलरिटी आहे, लोकप्रियता आहे, ती आहे. पण शरद पवार गटाकडून ते लढतील अशी शक्यता आता जास्त वाटते, म्हणून ते आधी शरद पवार गटात अजित पवार गटात गेले, अजित पवार गटातनं पुन्हा ते शरद पवार गटात आले.
आणि अजित पवार यांचा कोट होता आजचा. ते असं म्हणाले की निलेश लंके यांना मी खूप समजावून सांगितलं आणि त्यांनाच मी पहिल्यांदा आमदार केलं, म्हणजे आपल्या उपकाराची जाणीव त्यांना करून दिलीत. याशिवाय ते म्हणाले की निलेश लंके काही लोकसभेचे उमेदवार नाही, ते उमेदवार आहेत, ते लोकप्रिय आहेत, पण त्यांचा प्रभाव हा त्यांच्या मतदारसंघापुरतीच मर्यादित आहे, हेही आज अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामागे त्यांच्या मनातली चीड होती की इतकं सगळं समजावून सगळं करून सुद्धा ते शरद पवार गटात गेले. अर्थात डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पत्ता कट होईल अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी असंही बोललं जात होतं, पण झालं उलट. शेवटी त्याच चेहऱ्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजपनं केला. ते त्यांना जर तिकीट दिलं गेलं नाही तर बंडाळी माजेल, कोण कुठे काय करेल हे काही सांगता येत नाही. आपण 2014च्या निवडणुकीत महाराष्ट्रात आणि 2019च्याही निवडणुकीमध्ये आपण काही त्यातला रिपीट टेलिकास्ट हा निवडणुकीमध्ये पाहिलेला आहे. त्यामुळे सुजय विखे पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं निवडणूक लढतील असंही बोललं जात होतं. राजकारणात जोपर्यंत शरद पवार आहे, तर ज्या चाली इतर पक्षामध्ये खेळल्या जातात किंवा ज्या चाली शरद पवार खेळायचे त्याच चाली भाजपमध्ये खेळल्या जात होत्या. आणि भाजप मधल्या ज्या चाली आपल्याला दिसतात त्याला मात करण्याची ताकद आजच्या घडीला तरी शरद पवार सक्रिय असेपर्यंत त्यांच्याकडे आहे. म्हाडाच्या संदर्भामध्ये सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा होते भारतजी. त्याच्यामागे काय नेमकं कारण आहे? म्हणजे ते अचानकच 2014 शरद पवारांच्या नंतरच त्याची चर्चा खूप सुरू झाली आणि नेमक्या त्याच मतदारसंघामध्ये ही भाजपनं बाजी मारलेली आहे मग या अगोदरच्या निवडणुकीत. शरद पवार साहेब नेहमी गमतीने म्हणतात बरं का, की सोलापूर हा माझा लाडका जिल्हा आहे म्हणून म्हणतात. आणि ते खरे आहे. त्यांचं लक्ष असतं सोलापूर जिल्ह्यावर. माढा मतदारसंघातून ते 2014 साली निवडून आले. त्यानंतर त्यानंतर मात्र हा मतदारसंघ भाजपकडे गेला. तर मगाशी आंबेकरांनी जे माढ्याविषयी सगळं रणजित निंबाळकरांविषयी सांगितलं, एक मुद्दा त्यातला राहिला तो असा की तिथे आता अकलूजचे मोहिते पाटील म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते खासदारकीसाठी. अगदी बरोबर. म्हणजे बरोबर ना, रणजित निंबाळकरांना तिकडून फक्त विरोध आहे. मग आता काल त्यांचं नाव यादीत जाहीर झाल्यापासून मग यांची भूमिका आता काय असेल ह्याची उत्सुकता लागली आहे सामान्य मतदारांना. की आता ते काय करणार नेमकं, ते शरद पवार गटाकडून निवडणार की थेट भाजपला आव्हान देणार, हे याबाबत थोडीशी शंका व्यक्त केली जाते. पण आज मला थोडंसं भरत सर, मला असं वाटतं याच्यात थोडंसं इन्क्लूड मला असं करतो मनोजजी, की तुम्ही जे नाव घेतलं मोहिते पाटलांबरोबर आपले महादेव जानकर जे आहेत रासपचे, त्या म्हाडा मतदारसंघामध्ये साधारण धनगर समाजाची जी वोट बँक आहे ती साधारण 4-1 लाख मतांची वोटिंग बँक आहे. आणि महादेव जानकरांना जर मदत माडामध्ये जर झाली तर त्याची मदत माडामधनं बारामतीला होऊ शकते, बारामतीमध्ये होऊ शकते आणि सुप्रिया त्यांना तो इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळं जी आता माझी जी माहिती आहे की शरद पवार माढा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून महादेव जानकरांना उभं करतील आणि मोहिते पाटलांना म्हणतील की तुम्ही आता त्यांना मदत करा आणि तुमचं राजकीय पुनर्वसन कसं करायचं, काय करायचं हे पवार साहेब निवडणुकीनंतर करतील, असा सध्या माझा तात्पुरता एक अंदाज म्हणू शकतो आपण. आज काहीतरी गाठीभेटी होणार आहेत अशी लागली कुणकुण. आणि त्या गाठीभेटीतून आता काय निष्पन्न होतं ते आता बघावं लागेल आपल्याला. की मोहिते पाटलांची भूमिका मात्र या माढा मतदारसंघाविषयी महत्वाची राहणार आहे बरं का. 1.5 लाख मतांच्या पुढे त्यांचं आहे. हो. मोहिते पाटलांना डावलून किंवा त्यांना विचारत न घेता भाजपनं ही जर उमेदवारी दिली असेल तर ती भाजप आता त्याला कसं सामोरं जात आहे हा खरा प्रश्न. बरं, आता आपण ही चर्चा मला असं वाटतं फक्त एक मी हे करतो की सोलापूर पासून आपण म्हणजे सातारा पासून सुरुवात केली. सातारा, सोलापूर आणि माढा हे तीनच मतदारसंघ इतके मोठे होते जे राजकीय दृष्ट्या कायम चर्चेत राहतात. आजच्या आपण चर्चेमध्ये ना आपण तीनच मतदारसंघावर आपण ही चर्चा केली. एखाद दोन मुद्दे की फॅक्टर्स तुम्ही मला परत एकदा समजावून सांगा संतोष, तुम्हाला जर माझं म्हणणं पडत असेल तर. कारण नंतर पुणे, बारामती आणि कोल्हापूर हातकणंगले अत्यंत महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. या मतदारसंघाची सुद्धा खूप चर्चा होत असते. तर त्यावर आपण नंतर आपल्याला पुढच्या भागातही चर्चा करता येईल
कारण तिथले प्रतिनिधी काही कारणामुळे काही संपादक आपले हे जॉईन होऊ शकले नाही त्यांच्या कार्यालयीन कामामुळे, पण ते पुढच्या भागामध्ये आपल्यासोबत निश्चितपणे जोडले जातील. आता एक मुद्दा आम्ही मॅक्स महाराष्ट्रावर आवर्जून त्याची चर्चा करतो की की फॅक्टर्स तुम्हाला कुठले कुठले पाहायला मिळतात. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महत्वाचा ठरेल का? जातीय समीकरण किती असतील? ज्या गोष्टींची पूर्तता करण्याचं आश्वासन हे मागच्या वेळी दिलं गेलं होतं त्याची पूर्तता किती झाली? या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला एकेका मिनिटामध्ये दोघांनाही सांगता आल्या तर मग त्यानंतर आपण संतोषजी आपण या चर्चेचा समारोप इथे करूया आणि पुढच्या भागात मग आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यावर बोलूया. अगदी मनोजजी, मी थोडक्यात माझा विषय म्हणेल की की फॅक्टर्स महाराष्ट्रामधले काय असतील. देशातला मूड जरी काय असला तरी महाराष्ट्रातला मूड जो असेल तो थोडासा वेगळा दिसतोय मला स्वतःला वेगळा दिसतोय. एक मराठा आरक्षण तर आहेच आहे, परंतु महाराष्ट्रामधल्या जनतेमध्ये जे एक वातावरण निर्माण झाले, गद्दारी, पक्षांतर, निष्ठा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचा मोठा प्रभाव महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल, लोकसभेच्या निवडणूक मध्ये बघायला मिळेल. तर म्हणजे मला आज या ठिकाणी अगदी स्पष्ट बोलायला मी बोलतो की महाविकास आघाडीचं कुठंतरी पारडं महाराष्ट्रामध्ये जड दिसणार आहे. भारताचा निकाल काय असेल हा भाग नंतरचा असला तरी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं पारडं नक्की जड असेल. हे वेगवेगळे मुद्दे असतील, जिथं अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला, जिथं एकनाथ शिंदे सोडून गेले आणि भाजपची जी भूमिका ठरली या सगळ्यांना मदत करण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी, त्यामुळं भाजपचा चेहरा हा सामान्य जनतेमध्ये महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये हा वेगळा झालेला आहे. त्यामुळं याचा फार मोठा परिणाम मतदारावरती दिसेल असा एक प्राथमिक माझा अंदाज आहे. मनोजजी. हा, भारतजी आपलं काय मत आहे, निरीक्षण? मी सुजित सरांच्या मताशी अगदी सहमत आहे. मला असं म्हणायचं आहे की लोकांच्या मनात ही जी पक्षांतराची जी खदखद आहे ती मतदानाद्वारे व्यक्त करतील आणि लोकांना थोडासा बदल हवाय असं सोलापूर आणि माढ्यातलं ही चित्र वाटतंय. लोकांना कसं आता महाराष्ट्रातलं संपूर्ण आता सुजित सरांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे की म्हणूनच भाजपनं अगदी ताक फुंकून प्यावं या पद्धतीनं ही कालची यादी जाहीर केली. इतर सगळ्या राज्यामध्ये यादी जाहीर करताना भाजपनं मोठे मोठे अगदी बदल केले धडाधड, पण महाराष्ट्रात अजिबात त्यांनी धक्का लावलेला नाही आहे. शांतपणे आहे त्याच जागा त्यांनी ठेवल्या. अगदी बरोबर. त्यामुळं हे आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रातला मतदार सुजाण आहे आणि तो काय करेल हे भाजपला सुद्धा सांगता येणार नाही. आणि म्हणूनच महाविकास आघाडीने जबाबदारीनं आपल्या जागा वाटपाचं चर्चेचं गुऱ्हाळ संपवावं आणि लवकर जे काय जागा वाटप आहे करून कामाला सुरुवात करावी असं मतदार सुद्धा अपेक्षा करीत आहे. निश्चितच आपण नेमकं तीन मतदारसंघ, पश्चिम महाराष्ट्रातले जे तीन मतदारसंघ होते महत्वाचे मतदारसंघ, मनोज सर, आपण पुणे, बारामती आणि इतर जे माढा झालं, मावळ, कोल्हापूर हे खूप महत्वाचे मतदारसंघ आहे. हे आपण पुढील भागात घेणार आहोत. नेमकं आपण सर्वांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतलाय. सुजित सर तसंच भारत सर, आपण इथे आलात आणि आपलं मत इथे मांडलंय. आणि खास करून शरद पवारांचं राजकारण जे पश्चिम महाराष्ट्रात खूप महत्वाचं मानलं जातं. सुजित सरांनी जे एक महत्वाचं सांगितलं की ह्यावेळेस पक्षांतरण जे झालेलं आहे सगळं दोघं तिघं पक्षांचं, कुठेतरी भाजप नाराजी तसंच जे बंडाळी माजली होती हे लोकांना पटलं नाही असं त्यांनी एक म्हटलंय. आणि या संदर्भातलं आपण चर्चा पुढच्या भागात घेणार आहोत. आपण सहभागी झाला त्याबद्दल आपण सर्वांचा धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. खूप खूप आभार मॅक्स महाराष्ट्राचे. धन्यवाद.